तर मित्रांनो, सध्या कोकणामध्ये लग्न घरात हे खांब सर्वीकडे बघायला भेटतात. तर हे खांब कशासाठी असतात आणि याच्या मागचं कारण काय असतं ते तुम्हाला मी समजावतो. चला, हा एक कोकणातील परंपरेचा भाग आहे. तर काही वर्षापूर्वी बॅनर वगैरे नव्हते, तर त्या काळातली लोक ना शिवर नावाच्या झाडाचं लाकूड तोडून त्याच्यावरती नवऱ्याचं आणि नवरीचं नाव लिहित असत. तर त्यासाठी आपण हे लाकूड तोडलं आहे. तर तेव्हापासून ही परंपरा झाली आहे आणि ही परंपरा आजही चालू आहे. आणि हा खांब बनवण्यासाठी या शिवरच्या झाडाला बोरशाने किंवा कोयत्याने चांगला आकार दिला जातो, जेणेकरून आपण त्यावरती नवऱ्याचं आणि नवरीचं नाव लिहू शकतो. आणि खांबाला आकार देऊन झाला की सर्वांना दिसेल असा त्या खांबाला उभं केलं जातं. त्यानंतर अबीर गुलाल व तेल मिक्स करून कापसाच्या सहाय्याने नवऱ्याची आणि